ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. जिल्ह्यातील व कळमनुरी तालुक्यातील इसापूर जलाशयातून शेनवडी रामवाडी येथे उपसा सिंचन योजना 2008 पूर्वीपासूनचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. मात्र प्रशासकीय मान्यता देण्यात कोणतीही कारवाई होत नसल्याने पाणी हक्क संघर्ष समिती कळमनुरीच्या वतीने 7 फेब्रुवारी रोजी मसोड फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री यांना ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता शेख नांदेड यांच्यामार्फत देण्यात आले. हिंगोली जिल्ह्यातील इसापूर जलाशयातून शेनवडी रामवाडी येथे उपसा सिंचन योजना राबविण्यासाठी मागील अनेक वर्षापासून आंदोलने करण्यात आली आहेत, परंतु प्रशासन व प्रशासकीय मान्यता देण्याबाबत अद्यापपर्यंत कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. शेनवडी गावापासून शेनवडी रामवाडी ही उपसा सिंचन योजना प्रस्तावित केली आहे. इसापूर धरणातून उपसा सिंचनकरिता 1548 हेक्टर क्षेत्राची तरतूद करण्यात आली आहे. दिनांक 31 जानेवारी रोजी झालेल्या वेळेस जलसंपदा विभागाच्या वतीने इसापूर धरणातून यापूर्वीच्या मंजूर उपसा सिंचन योजना कार्यान्वित नसल्यामुळे या योजनांचे मंजूर पाणी 7.68 दलघमी पैकी 5.28 दलघमी, 11.60, 6.332 दलघमी व 854.00 हेक्टर आर लाभ क्षेत्र वगळल्यामुळे उपलब्ध होणारे 6.32 दलघमी पाणी अशा एकूण 11.60 दलघमी पाणी प्रस्तावित शेनवडी रामवाडी या योजनेला मंजुरी मिळू शकते, असे प्रस्तावात म्हटले आहे. पण हे हक्काचे पाणी या भागातील शेतकऱ्यांना दिल्या जात नसल्याने हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जलसिंचनाचा फटका बसत आहे. तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याबाबत कोणत्याही प्रकारची विरुद्धची भूमिका न घेता नांदेड जिल्ह्यातील प्रशासनाने व काही लोकप्रतिनिधींनी विनायासास हे पाणी पळविले आहे. त्यामुळे शेनवडी रामवाडी उपसा जलसिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता देऊन जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याच्या उपाययोजनेमध्ये या योजनेचा समावेश करून निधी उपलब्ध करून देण्यात यावा. कयाधू नदीवर उच्च पातळी बंधारे होणार नसल्यामुळे लहान बंधारे पण उच्च पातळी बंधाऱ्याप्रमाणेच स्वयंचलित गेट बसवून बांधण्याला प्रशासकीय मान्यता देण्यात यावी. अन्यथा या दोन्ही मागण्या हिंगोली जिल्ह्याच्या व कळमनुरी तालुक्याच्या हक्काचे पाणी मिळाले पाहिजेत. यासाठी 31 जानेवारी रोजी इसापूर जलाशयातून जलवाहिनीद्वारे नांदेड जिल्ह्यात जाणारे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे चालू असलेली कामे रोखण्यात आले होते. यापुढेही काम करू दिले जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान दुसऱ्या टप्प्याच्या आंदोलनात शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन प्रशासकीय मान्यता दिली नाही तर 21 फेब्रुवारी रोजी शेनवडी येथे हजारो शेतकरी इसापूर धरणाच्या पाण्यात जलसमाधी देण्याचा इशारा 7 फेब्रुवारी रोजी पाणी हक्क संघर्ष समिती कळमनुरीच्या वतीने राज्याचे जलसंपदा मंत्री यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे. यासाठी मसोड फाटा येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करण्यात असल्याने 3 ते 3.5 तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. या निवेदनावर पाणी संघर्ष समितीचे नंदकिशोर तोष्णीवाल, माजी खासदार शिवाजीराव माने, माजी आमदार गजानन घुगे, श्रीकांत पाटील, डॉक्टर दिलीप नाईक, शिवाजी शिंदे, मारुतराव खांडेकर, ॲडव्होकेट रवी शिंदे, डॉक्टर संतोष कल्याणकर, श्रीमती वनिता गुंजकर, विनोद बांगर, विलास गोरे, मयूर शिंदे, रमेश पाटील, सदाशिवराव चोतमल, माधवराव चोतमल, प्रभू टाले, भारत बोडके, साहेबराव जाधव, शामराव कांबळे, उत्तम कुरवडे, प्रकाश गिराम, फकीरराव जांबुतकर, केशव मस्के, अशोक भोसले मस्के सरपंच शेनवडी, कानबाराव मस्के सरपंच मुढळ यांच्यासह रामवाडी, मसोड, आसोलवाडी, शेनवडी, मुंडळ, शिवणी, कोंडूर, डिग्रस, कळमकोंडा, हातमाली, पुयना, सालेगाव, चापनाथ, रुपूर, सांडस या गावातील शेतकरी विशेषतः महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या. यावेळी कोणते अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक दिलीप बोरसे, सहपोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधानपोड, लक्ष्मीकांत माखणे, गजानन होळकर यासह मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त होता. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.